तर चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज भल्या पहाटे चाकण परिसरामध्ये दौरा सुरू झालाय। तर नियोजित वेळेच्या आधीच अजित पवार हे या दौऱ्यासाठी दाखल झाले। यावेळी अजित पवारांसोबत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। तर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यापुढच्या काळामध्ये काय उपाययोजना करता येतील या संदर्भामध्ये अजित पवार या दौऱ्यात चर्चा करत आहेत। एकीकडे चाकणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचा आज दौरा आहे, तर दुसरीकडे चाकण परिसरामध्ये आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। तर पुण्यातील आयटी पार्क हिंजवडीनंतर चाकणची वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून अजित पवार भल्या पहाटेच सकाळी दौरा करत आहेत। सकाळी 6 वाजता पुणे नाशिक महामार्गावरील मोशी येथून अजितदादांच्या या दौऱ्याची सुरुवात झाली। इथूनच चाकण आणि चाकण MIDC दरम्यान ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते तेथील पाहणी अजित पवार करतात। काय होतं इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात पण तुमच्या आजूबाजूला आतापर्यंत मला दाखवलं 6 लेन सिंगलच्या आधी 6 लेन म्हणजे 2 लेन झालं 3 लेन काय त्यांनी होणार आहे काय होतं। तर अजित पवारांकडून चाकणमध्ये वाहतूक कोंडीची पाहणी करण्यात आली आहे। चाकण चौकामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली, तर वाहनं थांबवून कोंडी का केली आहे, वाहतूक सुरू करा असं अजित पवारांनी पोलीस आयुक्त चौबेंना खडसावलं देखील। भल्या पहाटे अजितदादांचा हा दौरा होता। लेफ्ट झाला तर तेवढं मागे थांबणार नाही। ते त्या गाड्याच्या मध्ये थांबतात ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं चोपे असं नाही ना मुर्गासारख्या गाड्यामध्ये काय असतात लेफ्ट ट्रॅफिक जाऊ दे ना गाड्या जाऊ दे लेफ्ट झाला तर तेवढं मागे थांबणार नाही। ते त्या गाड्याच्या मध्ये थांबतात ते सगळं आपलं ट्रॅफिक थांबवतात तेव्हा ते ट्रॅफिक थांबलं। औद्योगिक नगरी असणाऱ्या चाकणचा वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे। गेले 15 वर्षापासून या वाहतूक कोंडीमुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत। याच वाहतूक कोंडीवरती आज भल्या पाठीपासूनच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपलं लक्ष वेधलंय। त्यांनी भल्या पाठीच आज चाकणच्या वाहतूक कोंडी संदर्भात दौरा केलाय। मात्र अजित पवार इथून गेल्यानंतर लगेचच या भागामध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। आपल्यासोबत काही चाकणचे ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, अजित पवार यांनी चाकणच्या वाहतूक कोंडीवरती आपलं लक्ष केंद्रित केलंय, त्यांनी आता इथे आढावा घेतला, तुमचं काय म्हणणं आहे? प्रथमतः मी दादा या ठिकाणी आले याबद्दल चाकण कृती समितीच्या वतीने त्यांचे आभार मानतो। जसे दादा येणार आहेत म्हणून रातोरात रस्त्यांची कामं झाली, रातोरात चौक मोकळे झाले। असेच चौक रोज सर्वसाधारण लोकांसाठी मोकळे व्हावेत आणि रस्त्याची समस्या लवकरात लवकर सुटावी ही विनंती। याचबरोबर ही ट्रॉफिक होण्याचं मेन कारण म्हणजे चाकण चौकातील रिक्षा, ह्या अनलिगल रिक्षा लवकरात लवकर बंद व्हाव्यात। तसेच चाकण MIDC मध्ये ह्या कंपन्यांचे मोठे मोठे कंटेनर रस्त्यावर थांबतात, त्यांची विल्हेवाट लावावी आणि हे जे 2 पूल आहेत यांची कुठलीही गरज नाहीये, हे पूल लवकरात लवकर काढावी ही आमच्या वतीने विनंती। चाकण वाहतूक कोंडीबाबत अजित पवार यांनी नुकतंच आढावा घेतलाय। ही वाहतूक कोंडीचा प्रश्न अजित पवारांच्या माध्यमातून मार्गी लागेल का? निश्चित 100% आम्हाला खात्री आहे, चाकण संपूर्ण चाकणकरांना खात्री आहे हा प्रश्न अजितदादांच्या माध्यमातून 100% मार्गी लागेल। पण दादांनी यामध्ये थोडंसं लक्ष घालावं। जसं त्यांनी आज ज्याप्रमाणे ते सकाळी आले, जे काही प्रशासनाला सूचना केल्या, इथून पुढे पण त्यांनी लक्ष घालावं। तसंच आमची जी कृती समिती आहे यांच्या ज्या सूचना आहेत किंवा आमच्या जे काही स्थानिक पुढाऱ्यांच्या काही विनंती असेल, सूचना असतील, हे विचारात घ्यावा। हा प्रश्न अजितदादांच्या मार्फतच मार्गी लागू शकतो। खरं तर हा प्रश्न अजित पवार यांच्या माध्यमातून मार्गी लागू शकतो असं या ठिकाणचे नागरिक व्यक्त करतात। अजितदादांनी आता या ठिकाणी वाहतूक कोंडीचा आढावा घेतलाय, काय तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं अजितदादांसमोर? अजितदादांनी PMRD मार्फत इथं बरेच उड्डाणपुलांचं नियोजन केलेलं आहे। तर माझ्या म्हणण्यानुसार मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की त्यांनी पहिला नदीवरचे अल्टरनेट पूल करणं गरजेचं आहे। गेल्या 20 वर्षामध्ये मोशी मार्गे आणि महिंद्रा मार्गे हे 2च ब्रिज सध्याला कार्यरत आहेत, तर त्याच्यावरूनच बहुसंख्य ट्रॅफिक जातं। तर भोसरी पिंपरी चिंचवड इथून येणारे साधारण 70 ते 80 हजार लोक या 2 ब्रिजेसवरूनच येतात। तर ते मोही मार्गे किंवा चिखली मार्गे नवीन ब्रिजेस करू शकतात, तर ते मी त्यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर चाकणच्या वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी अजित पवार येणार म्हणून रातोरात रस्ते सुधारण्यात आले। असेच रस्ते कायम सुधारण्यात यावेत अशी मागणी या ठिकाणी चाकणच्या ग्रामस्थांनी केली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, चाकण, पुणे।